म्हणते, तर खरं की खोटं तुला कळते म्हणते, आणि माझ्या पायल्यावर तू दूर पडते म्हणते, आणि तुला पाहून माझा नागोबा डोलते म्हणते. तर तो शंकर भगवान त्या पार्वतीले म्हणते, बाई हलत भलत बोलणार नाही, पण तुला बोलल्याशिवाय राहणार नाही. असं होय. हलत भलत बोलणार नाही, पण तुला बोलल्याशिवाय राहणार नाही, आणि खारका सोडून मी म्हणू का हातात धरणार नाही. म्हणून तो काय म्हणते समोर लक्ष ठेव. आपला दुनियेचा हमी आहो राजा, चांगल्या चांगल्या मी वाजवला वाजा. आपला दुनियेचा हमी आहो राजा, चांगल्या चांगल्या मी वाजवला वाजा. आणि तुला पाहून माझा नागोबा डोलते. तुला पाहून माझा नागोबा डोलते. तुला जास्त काही मी विचारणार नाही या फेरावरती, पण छोटीशी माझी देजो गवाई. प्रश्न अतिशय सुंदर आहे जी, एवढा सुंदर प्रश्न आहे का एक घनदाट जंगल होत. पहा प्रश्न, एवढा मार्मिक प्रश्न आहे. एक घनदाट जंगल होत, आणि त्या जंगलामध्ये 3 चोर होते. 3 साधी गोष्ट नाहीये. एक घनदाट जंगल होत, त्या जंगलामध्ये 3 चोर होते, पण एक वाघीण, म्हणजे त्या जंगलामध्ये एक विहीर होती. त्या जंगलामध्ये एक विहीर होती. त्या विहिरीवरती एक वाघीण रोज पाणी प्यायले. एक वाघीण रोज पाणी प्यायले. शिवानीबाई, एक वाघीण. साहेब तुमचा वेळ समाप्त होत आला आहे. बस मामाजी थांबून द्या 5 मिनिटं. त्या विहिरीवरती ते वाघीण पाणी प्यायले. पण असा एक, त्या 3 चोरापैकी एक चोर असा होता का त्या विहिरीमध्ये रोज शिरून त्या वाघिणीने पाणी पाहिजे. त्या विहिरीमध्ये अंदर शिरून त्या वाघिणीने पाणी पाहिजे. शिवानीबाई, वाघाची आणि त्या चोराची अशी कोणती साठगाठ असं म्हणतो, तुम्हाला त्याचा विचार करायचा आहे. 3 चोर कोणते, वीर कोणती, आणि वाघ कोणता. नाही सांगाल तर मी तुम्हाला पुढच्या फेऱ्यात नक्की सांगेल. भाई माझा प्रॉमिस आहे. आणि म्हणून
एक मिनिटाचा बस वेळ घेतो तुमच्या भाऊची लई फरमाईश आहे मग